मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन अटळ, पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं. मुंबई गुजरातींच्या हातात सोपवायची नाही, मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हेच ठाकरे बंधूंचं टार्गेट. खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट. मुंबईतील गिरण्या बंद पडून 40 मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत, पण तिथं मराठी माणूस कुठेही नाही, त्याची ताकद कुठे राहिली नाही. शरद पवारांचं विधान. फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीची दुसरी इनिंग सुरू. विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्येही महायुतीच हंडी फोडणार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली होती, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. भाजपच्या गणेश नाईकांनी डिवचलं. तर जनतेनं कामावर मतदान केल्यानं म्हणूनच 232 आमदारांची हॅट्रिक केली. शिंदेंचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली नाही, मटका लागला होता. मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीत बसलेत. गणेश नाईकांच्या विधानावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया. सांगलीतल्या कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली. एनडी पाटलांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. वाळवा तालुका स्वाभिमानी लोकांचा सहजासहजी झुकत नाही. जयंत पाटलांचा अजितदादांना टोला. आमची विचारधारा शिव, शाहू, फुले आंबेडकरांची, त्यात तडजोड नाही. अजित पवारांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर. तुमचं भाषण पाहून डोक्यात सनक गेली, असंही अजितदादांचं वक्तव्य. अजितदादांचं आधी माझ्यावर लक्ष असायचं, पण आता ते गावकीचा विचार करतात, भावकीला विसरले. अजित पवारांसमोरच रोहित पवारांची टोलेबाजी. अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झाला. जयंतराव, त्याला विचारा किती मतं पडली. अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलं, तर 1200 मतांनी आलोय, पण सरकारला 5 वर्ष सोडणार नाही. रोहित पवारांचं दादांना उत्तर.